हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण दिव्यासोबत संख्या 51 ते 60 मोजणार आहोत आणि लिहिणार आहोत. चला आपण बघूया. तर दिव्या एकदा एका बागेत गेली आणि तिला तिथे एक फुगेवाला दिसला आणि तिला फुगे घ्यायचे होते. पण तेवढ्यात काय झालं माहिती आहे, एकदम जोराची हवा आली आणि काही फुगे अशा प्रकारे उडूनच गेले. आणि फुगेवाला बिचारा तिला म्हणाला की तू मला मोजायला मदत करशील का, की माझे किती फुगे उडून गेलेत आणि किती शिल्लक आहेत ते. तर दिव्या म्हणाली की चालेल, आपण फुगे मोजूया आणि आता आपण त्यांना फुगे मोजायला मदत पण करूया. चला, तर इथे फुग्यांचा हा एक गट आहे आणि हे काही फुगे त्या काकांनी अशा प्रकारे एकत्र बांधून ठेवलेले आहेत. तर हा फुग्यांचा एक गट म्हणजेच या गटामध्ये 10 फुगे आहेत आणि 10 म्हणजे किती, एक दशक. तर हा दशकाचा एक गट आहे असं आपण म्हणू शकतो. तर असे अनेक फुग्यांचे गट त्या काकांकडे होते आणि आपण बघूया की असे इतके सगळे गट आहेत, त्यांना आपण कशा प्रकारे सोप्या पद्धतीने मोजू शकतो. चला आपण फुगे मोजूया. तर हा पहिला गट आहे आणि या गटामध्ये 10 फुगे आहेत, म्हणजे आपण इथे लिहून घेऊया 10. आता यानंतर आपल्याला किती मिळतील, तर पुढे आहेत अजून 10 फुगे, म्हणजे हे 10 अधिक हे 10 बरोबर झाले 20. त्यानंतर हे पुढचे 30, त्यानंतर पुढे 40, त्याच्या पुढे 50 आणि त्याच्या पुढे हे किती आहेत, हा आहे पहिला आणि हा आहे दुसरा. म्हणजेच एकूण फुगे आपल्याला किती मिळाले, आपल्याला 50 अधिक हे 2 म्हणजे 52 फुगे आत्तापर्यंत मिळाले. चला, त्या काकांनी दिव्याला सांगितलं की अगं माझे अजून फुगे हरवलेत, तू मला जरा शोधायला मदत करशील का. तर दिव्या शोधायला लागली आणि तिला झाडात अडकलेले अजून 3 फुगे मिळाले. म्हणजे आधी किती मिळाले होते, आधी त्यांना मिळाले होते एकूण 52 फुगे आणि अजून 3 फुगे झाडात अडकलेले मिळाले, म्हणजे एकूण किती झाले. चला मोजूया. तर एकूण झालेले फुगे आहेत, पहिले हे 10चा पहिला गट, नंतर झाले 20, 30, 40, 50 आणि हे किती आहेत 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणजे एकूण झाले 50 अधिक 5 बरोबर 55 फुगे. तर आत्तापर्यंत त्यांना 55 फुगे मिळालेले आहेत. चला आपण पुढे बघूया. तर पुढे दिव्याला बाकाच्या मागे अडकलेले अजून 3 फुगे दिसले. अरे वा, म्हणजे आधी त्यांना किती दिसले होते, आधी एकूण 55 फुगे दिसले होते आणि अजून 3 मिळाले. तर आपण बघूया की एकूण आता फुगे किती होतात. तर चला पुन्हा मोजूया. पहिल्या गटामध्ये आहेत 10 फुगे, नंतर झाले 10 अधिक 10 20, मग 30, 40, 50 आणि हे फुगे एक एक करून मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर एकूण झाले 50 अधिक 8 बरोबर 58 फुगे, म्हणजे त्यांना एकूण 58 फुगे मिळाले आणि त्या फुगेवाल्या काकांना सुद्धा 2 फुगे अजून मिळाले. म्हणजे एकूण किती फुगे झाले, एकूण झालेले आहेत 10, 20, 30, 40, 50 आणि 60. म्हणजे एकूण त्यांचे 10-10चे 6 गट पूर्ण झाले आणि त्यांना 60 फुगे एकूण मिळाले. वा, छान. म्हणजे आपण पहिले दशक मोजलेले आहेत आणि त्यामध्ये एकक जोडून जोडून आपण एक एक करून फुगे मोजलेले आहेत. वा, म्हणजे आपल्याला आता दशक जोडणे आणि त्याच्यामध्ये एकक जोडून पूर्ण संख्या कशा प्रकारे मिळवायची हे समजलेले आहे.